सर्वांना नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर सर्वांना आज एक खुश खबर देत आहे मी, की सर्वांनी आपली जी लाडकी बहीण आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या संदर्भात तुम्हाला मी एक अपडेट देत आहे. तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर ज्या आपल्या गरीब महिला आहेत, त्यांना खरंच गरज आहे मुख्यमंत्री बहीण योजनेची. तर त्यांच्यासाठी एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे मी. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी लास्ट तारीख दिलेली आहे 18 नोव्हेंबर. तर सर्वांनी ह्या तारखेच्या अगोदर सर्वांनी ई-के-वाय-सी करा, म्हणजे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील. तर सर्वांना सांगतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, रहिवासी दाखला, तुमचं जन्मतारीख, तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे बँकेचं तुमचं बँकमध्ये अकाउंट लिंक आहे किंवा नाही आधार कार्डशी, हे पण तुम्हाला बघावं लागणार आहे. तर अशा लाभार्थ्यांनी ज्यांना ज्यांना खरंच गरज आहे, तर त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून आपली के-वाय-सी पूर्ण झाली आहे का नाही हे पूर्ण तपासून घ्या. तर राज्य सरकारने आत्ताच सांगितलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये की 18 तारखेनंतर तुम्हाला तारीख वाढून दिली जाणार नाही ई-के-वाय-सी करण्यासाठी. तर त्याच्या अगोदर तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. आणि जे अफवा पसरल्या जात आहेत की बाबा 1500 रुपयापासून 2100 रुपये होणार आहेत, हे पूर्णपणे चुकीचं आहे. सध्याला मंत्रिमंडळावरती किंवा महाराष्ट्र सरकारवरती खूप ताण आहे, आर्थिक ताण आहे. तर त्याच्यामुळे तुमचे पैसे काय वाढणार नाहीत. जे आहेत ते तुम्ही लवकर घ्या, 1500 रुपयेच घ्या आहे. आणि तुमचं बँकेमध्ये तुमचा आधार कार्ड लिंक आहे का नाही ते पण तुम्ही चेक करून घ्या. आणि लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे सेफ येतील. किंवा जर तुमची ई-के-वाय-सी राहिली असेल तर लवकरात लवकर करून घ्या. आणि ही योजना बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही काय करा, ई-के-वाय-सी करा. 18 तारीख शेवटची तारीख आहे. तर सर्वांनी ह्या तारखेच्या अगोदर आपली के-वाय-सी पूर्ण करून घ्या, म्हणजे तुमचे पैसे येतील. ज्याच्याकडे आधार कार्ड आहेत आणि ई-के-वाय-सी करण्यासाठी लागणारी प्रोसेस फक्त आधार कार्ड लागतंय. तुमचं आणि तुमच्या पतीचं आधार कार्ड असेल तर ई-के-वाय-सी पूर्ण होऊन जाते. आणि सध्याला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं दिवसा ई-के-वाय-सी होत नाही, रात्रीच्या वेळेसच ई-के-वाय-सी होते. तर तुम्ही रात्रीच्या वेळेसच के-वाय-सी पूर्ण करून घ्या, म्हणजे तुमची के-वाय-सी लवकर पूर्ण होईल आणि तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे येतील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जरी तुम्ही ज्या अशा महिला लाभार्थी आहेत ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी नाहीत, सर्व्हिसला नाहीत आणि ते इन्कम टॅक्स भरत नाहीत, अशा महिला लाभार्थी होऊ शकतात. जर तुमच्या घरी 4 चाकी गाड्या असतील, तुमच्या घरी इन्कम टॅक्स भरत असतील आणि तुम्ही जर सरकारी नोकरीला असताल, तर अशा महिला अपात्र होतील. तर तुम्ही चेक करा, आपण त्या गटामध्ये मोडतो का? जर तुम्ही मोडत असताल तर ई-वाय-सी करू नका, कारण तुमचे पैसे येणार नाहीत. ज्याला खरंच गरज आहे त्यांनी अशा महिलांनीच ई-के-वाय-सी फॉर्म भरावा किंवा ई-के-वाय-सी करावी. ज्या आर्थिक दुर्बल घटक आहेत, अशा महिलांनी, ज्या गरीब आहेत, ज्या कष्टकरी आहेत, जे शेतामध्ये काम करतात आणि इतरही काम करतात कष्टाचे, अशा महिलांनी ई-के-वाय-सी करा, म्हणजे तुमचे पैसे येतील. अशा काही भ्रमात राहू नका की तुमचे पैसे माझ्या अकाउंटला येतील ई-के-वाय-सी केल्यानंतर, पण होणार नाही. तुम्ही जर अपात्र असताल तर पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. ज्या महिला खरंच गरीब आहेत अशाच महिलांच्या अकाउंटला शासन पैसे पुरवणार आहे. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे, सर्वांनी ई-के-वाय-सी 18 तारखेच्या अगोदर करून घ्या. 18 नोव्हेंबर 2025 या तारखेच्या अगोदर सर्वांनी ई-के-वाय-सी करून घ्या, म्हणजे तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे येतील. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बऱ्याच जणांना शेअर करा, म्हणजे ज्या भगिनी ह्या योजनेपासून वंचित आहेत त्यांना पण ह्याचा लाभ घेता येणार आहे.
तर चला बाय बाय, सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.